तर मित्रांनो आता आपण ह्या पॅचवरून रॅपलिंग करत आलोय. अलंगवरून खाली उतरलोय आणि परत जो मदनचा रूट होता त्याच रूटने आता एक पॉईंट आहे तिथं जाऊन थांबायचं आहे. तिथून रोड कुलंगला जातो आणि एक रोड परत मदनकडे जातो. मित्रांनो आता असं खालून उतरायचं आपल्याला. इथं ॲरो आहेत तसं आपल्याला वर जायचं आहे त्या रूटने. पूर्ण ह्या टिकल्या ट्रॅव्हर्सकडून तिकडं तो आपल्याला कुलंग दिसतोय. सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. काल आपण अलंगला वरती होतो मस्तपैकी सकाळी. आता मागं तुम्ही सनराईज पाहू शकता. 7:30 वाजता आहेत. टेंट वगैरे आम्ही पूर्णपणे रॅपअप केले आणि आता ब्रेकफास्ट करून आपल्याला रॅपलिंग करून परत मदनच्या बाजूने जायचं आहे कुलंगकडं. आणि मस्तपैकी सत्यम पण इथं आवरून फ्रेश झाला आहे आणि काही मेंबर आपले तिकडे गेले. तिकडे पाण्याची टाकी आहे. असा काही मॉर्निंग व्ह्यू आहे. हा अलंग, तो मदंग आणि कुलंग, आणि इकडून हा सनराईज होतो आहे. हा पण पूर्ण अलंगचाच भाग आहे. मस्त तुम्ही सनराईज पाहू शकता. अलंगगडावर हे जे आहे पाण्याची टाकी, याचं तुम्ही पाणी बिंदा उचलू शकता. आपण तेच आजच्या पूर्ण दिवसासाठी भरून काढतोय. पाणी थोडंसं मला डार्क वाटेल, असं करून घ्यायचं आणि नंतर पाणी एकदम क्लिअर, पाणी एकदम थंडगार ते पाणी असतं. तर भरू आपण आणि मग ब्रेकफास्टला जाऊ. मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री 15 फेब्रुवारी. महादेवांचं आपण दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, या नाश्ता करायला मस्तपैकी गरमागरम मॅगी आहे आणि ब्लॅक टी आहे. आता माझं नाश्ता करू. सगळ्यांचा नाश्ता झाला आहे. पवनचं झाला आहे. पवन रेडी होतो आहे रॅपलिंगसाठी. पण नाश्ता करू आणि निघूयात मग खाली. तर मित्रांनो, आत्ता आपण करणार आहे रॅपलिंग. आता कॅमेरा तुम्ही कसा लावताल? खाली तसंच वाकून पुढं ते धरू का? पकडतो कॅमेरा क्रॅश नाही व्हायला पाहिजे. बस खाली सांग का बिलेजर. तर मित्रांनो, आता आपण ह्या पॅचवरून रॅपलिंग करत आलोय. पण कॅमेरावरती चालू झाला, पण रॅपलिंगच्या वेळेस नेमका त्यांनी व्हिडिओच ऑन नाही केला. पण ठीक आहे, जाऊन द्या. पण चांगलं आलं, कारण यावेळेस कुठं घासलं वगैरे नाही. मदनला मी थोडं घासलो होतो, पण हे भारी झालं. त्यांना सांगत होतं मी हळूहळू सोडा. तर बघू आता इथून परत पायऱ्या आहेत आणि मग परत थोडंसं उतरायचं आहे रोप. तर मित्रांनो, आता आपण अलंगवरून खाली उतरलोय आणि परत जो मदनचा रूट होता त्याच रूटने आता एक पॉईंट आहे तिथं जाऊन थांबायचं आहे. तिथून रोड कुलंगला जातो आणि एक रोड परत मदनकडे जातो. असं काही वाट आहे, सेम कालचीच वाट आहे. आपण इकडून गेलतो कडेकडेने आणि समोर जर इकडं तुम्ही पाहिलं तर मदन दिसतोय. सो तिकडं नाही जा, आपल्याला आज इकडं जायचं आहे. सो बघूयात आता. सगळी मागे टीम आहे आपली. जाऊयात. तर मित्रांनो, आता आपण परत इथं मदनच्या बेसला येऊन पोहोचलो आहे. सो मदनला जायला इकडून वाटे आणि कुलंगला इकडून. इथे एक स्टॉल, इथं आपण निंबू पाणी घेऊ, थोडंसं सकाळची एनर्जी घेऊ आणि मग जाऊ कुलंगकडं. मग लवकर आलं तसं आम्ही अलंगच्या बेसपासून इथपर्यंत. पाणी पिऊ, जाऊ मग पुढे. तर मित्रांनो, असा काही मार्ग आहे आपल्याला कुलंगला जायला. ठिकठिकाणी ॲरो बनवून ठेवलेले आहेत. सो आता आपण तेच फॉलो करत जाऊयात
आपण 4 जण आहेत, काही टीम मागे आहे, काही टीम पुढं आहे, असे सगळे तुटक तुटक चाललेत. तिथं आम्ही विचारलं सर्वात आलं आणि ते म्हणले टॅरो आहेत ते फॉलो करत जा. असं करू. या बाजूला पूर्ण झाडी आहे पाहू शकता आणि अशी काही इकडून वाट. हा पूर्ण आपल्या राईट साईडला जो दिसतोय हा पूर्ण आहे मदन किल्ला. असं पूर्ण आपल्याला साईडने जायचं आहे. असं जायचं मित्रांनो. याला पण पार करून पलीकडे तो कुलंग दिसतोय असं. मी गेलो होतो मला त्याच पाहिजे होती. अच्छा गेलो माझ्या दोन्ही विकून टाकले. मित्रांनो आता असं खालून उतरायचं आपल्याला. इथं ॲरो आहेत तसं आपल्याला वर जायचं आहे त्या रूटने. पूर्ण ह्या टिकल्या ट्रॅव्हर्सकडून तिकडं तो आपल्याला कुलंग दिसतोय. तर मित्रांनो ह्या पॅचहून आपण आलो आहे ह्या झाडापासून आणि पूर्ण पॅच हा जो आहे ना हा पूर्ण स्लिपरी पूर्ण माती आहे. सो हा एकदम हळूच यावं लागतं. पूर्ण लाईक क्रॉस तुम्ही येऊ शकता. इथं रोप वगैरे काही नाही आहे. सो एकदम सावकाश या. सटकलं तर मे बी खाली येऊ शकता डायरेक्ट इकडे गरंगळत. इथून हळू या. आता असं परत आपल्याला इकडून साईडनी जायचं ॲरो फॉलो करत. आपला एक मेंबर येतोय पवन. कडकच्या पॅचहून ये. कडक इकडं हां तिथून ये. सरळ ये खाली. हां ये लेफ्ट साईडने. तर मित्रांनो आता आपण तो सुळका पार केला आहे आणि त्याच्या पलीकडं हा दिसतो आपल्याला तो आहे पूर्ण कुलंग किल्ला. आपल्याला तसंच तिकडं जायचं आहे एकदम त्या बाजूला. तिथं साईडनी भरपूर अजून चालायचं आहे. 9:30 होत आहेत सकाळचे. बघूयाच कसं काय जात आहे आपला दिवस. तर मित्रांनो आपण तिकडून आलो आहे तो आहे अलंग. हा आहे मदन. ह्याच्या बाजूने आपण आलो. हा सुळका पार केला. खतरनाक भारी व्ह्यू दिसतोय मागून अलंग आणि मदन जात आपण कुलंगवर आहे. पण चांगली दमछाक आहे कारण दगडं खूप आहेत त्याच्यामुळं स्ट्रेट चालायचं म्हणतो ना आपण तसं नाही आहे. असं खालीवर आणि दाट झाडी पण आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय कुलंगच्या खाली. इथं एकदम खाली म्हणजे आता पायऱ्या आहेत वरती जायला. तिथं आपण आता लिंबू सरबत पिऊ आणि मग जाऊ वरती. कुलंगच्या इथून पायऱ्या चालू होत आहेत. इथं खाली बेस आहे. इकडे वाट परत आंबेवाडीकडे जाते. आपण असं या ठिकाणून आलो आहे. अशा कातात कोरेल्या पायऱ्यात आपण चालू करू चढायचं.
क्रॉस चाललोय. पायऱ्या खूपच बारीक आहेत. क्रॉस चाललोय मी असं डायरेक्ट. असं जाता नाही ते. इथं रोप वगैरे नाही आहे काही, त्याच्यामुळे एकदम काळजीपूर्वक करावं लागते. बॅग तुम्ही खाली पण ठेवू शकता, पण आमच्याकडे थोडं खायला होतं त्याच्यामुळं वर येतोय मी बॅग घेऊन. बापरे खूप वर आहे. तिथं जायचं आहे मित्रांनो. तिथं तटबंदी दिसते. तर मित्रांनो इथून आपल्याला परत कातात कोरलेल्या पायऱ्या लागल्यात आणि मला वाटतं आता शेवटपर्यंत असेल असंच पायऱ्या. छोट्या पायऱ्या आहेत खूप या. तर मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी वर चढलो आहे कुलंगला. पण ज्या पायऱ्या आहेत ना ते खूप मोठ्या मोठ्या आणि जागेवर आहे, त्यामुळे दम लागतोय भरपूर. ठिकठिकाणी थांबावं लागतंय. आता इथून परत ह्या अशा कातात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या बऱ्यापैकी आहेत, पण जर गर्दी आली तर एका बाजूलाच थांबावं लागतंय. आणि आम्ही पण हॉल्ट घेऊन चाललो आहे. आता 10:56 झालेत. मला वाटतं 12, 12:30 किंवा पर्यंत आपल्याला गड वगैरे फिरून उतरायला लागू, म्हणजे एक आपण 2-3 पर्यंत बेसला पोचू. बघूया आता कसं काय होतंय वरती. दादा कसं वाटतंय कुलंग? एक नंबर. नाईस. इथं आहे मित्रांनो एक गुफा आहे. तुम्ही तर आमच्या सोबत उतरले. इथं आहे मित्रांनो एक गुफा आहे वरती आल्यावर. आणि हा कुलंगचा मेन व्ह्यू. जिथं आपल्याला घुबडसारखा आकाराचा हा दरवाजा दिसतो. तर मित्रांनो या ठिकाणी पण ह्या कातात कोरलेल्या गुफा बघायला मिळत आहेत भरपूर मोठ्या. सो इथं पण जर तुम्ही कधी आले तर स्टे आरामात करू शकता टेंट वगैरे लावून. आणि गुफातून असा काही इकडं व्ह्यू दिसतोय. आणि परत इथून या कातात कोरलेल्या पायऱ्या आहेत. फायनली मित्रांनो आपण पोहोचले महाद्वाराजवळ वरती. इथं या बाजूची काही तटबंदी आहे आणि दरवरचा दाराचा आर्च नाही आहे, पण या साईडला जर पाहिलं तर संपूर्ण आपल्याला तटबंदी दिसते. फायनली मित्रांनो आपण आलो आहे कुलंग किल्ल्याच्या वरती. हा आहे महाद्वाराचा, इकडं महाद्वाराचा भाग आणि संपूर्ण अशी याबद्दल आपल्याला भक्कम तटबंदी दिसते. आता आपण पाहू काय काय बघायला मिळतं आहे पटकन, कारण ऊन खूप वाढले. 11 वाजता आहेत. आपल्याला परत खाली पण जायचं आहे. भरपूर या ठिकाणी सुद्धा वाड्यांचे आपल्याला अवशेष हे बघायला मिळतात. पाण्याच्या टाक्या पण आहेत त्या बाजूला तिकडं खाली. आणि इकडं गुफा दिसते आहे, ती पण आपण बघू. हॅलो अरे बाप. मित्रांनो पहिलं आपण तिकडं जाऊ. तिकडं भरपूर मोठा टाक्यांचा समूह दिसतोय. नंतर गुफा वगैरे या बाजूला जाऊ, गडाच्या डाव्या बाजूला. तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर आपल्याला कातात कोरलेल्या टाक्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते थोडं वर शेवळलेलं आहे. मे बी खाली क्लिअर असेल, पण हे पण फिल्टरेशन टेक्निकच याच्यामध्ये मे बी यूज केली असावी, कारण खूप मोठ्या मोठ्या टाक्या आहेत ह्या. इथं आहेत, पलीकडं आहेत, या बाजूला आपण बघू. मला वाटतं इकडं पण वर जाता येते, पण बघू आता बॉडी किती साथ देते, कारण ऊन डोक्यावर आलेलं आहे. जसा अलंग मोठा आहे तसाच 2 नंबरला कुलंगचा पठारही मोठा आहे. मदनला इतका नाही आहे काही, पण हे भरपूर मोठं आहे हे पण. आणि या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर आपल्याला एक छोटा नंदी आणि शिवलिंग दिसतंय. दुसऱ्यांदी महादेवांचं दर्शन आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला होतं आहे. दर्शन घेऊया आता. मित्रांनो आपण मस्तपैकी फ्रेश झालो. इथं गारगार पाणी आहे, पाण्याच्या टाक्यात भरपूर टाकी आहे तिथं. आता आणि
आपल्या मित्रांनी आणलं इथं मस्तपैकी पीनट ब्रेड खाकरा भरपूर गोष्टी आणल्यात त्यांनी मोठ्या मोठ्या बॅगा. आता मस्तपैकी खाऊ आहे आणि मग दोन्ही बाजूचा कुलन किल्ला बघून घेऊ. तर मित्रांनो आता आपण या बाजूला काय चाललं नाही, इकडं फक्त पाण्याचे टाके वगैरेच आहे जसं तुम्हाला मी ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर आता आपण डायरेक्ट या बाजूला बघू. इकडं थोडे राजवाडा वगैरे दिसत आहे आणि खाली थोडीशी रिज अशी चालायला, तर आपण ती बघू आणि मग आपण परतीच्या प्रवासाला लागू. तर मित्रांनो या ठिकाणी पण आपल्याला काही अवशेष हे बघायला मिळत आहेत भरपूर. इथं पण अलंगवरती जसं आपण पाहिलं तशी इथं पण वस्ती असणार आहे, पण याचा इतिहास इतका काही आढळून येत नाही. तर जर पाहिलं तर याचा चौथरा वगैरे आपल्याला एकदम अजूनही नीट दिसतोय. हे पाहू शकता असं असे भरपूर आहेत. पाण्याचे टाके पण भरपूर आहेत जशा याला होत्या अलंगला. गार हवा सुटली त्याच्यामुळं काही इतकं जाणवत नाही. तिथं जरा फ्रेश झालं, खाल्लं, पाणी पिलं. आता बघू तिकडं काय काय. मित्रांनो या ठिकाणी पण मोठी गुफा आहे. इथं पण तुम्ही स्टे आरामात करू शकता. यात गुफामध्येही आत गुफा आहे इथं. ठीक आहे, भरपूर मोठी 100 जण आरामात राहू शकतात टेंट लावून. आणि गार वाटतं आत गुफेत. पूर्ण जो कातळ आहे असं गार आहे. मित्रांनो ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भरपूर मोठे असे टाके बघायला मिळत आहेत, टाक्यांचा समूह. पण हे जर पाहिलं तिकडे संपूर्ण गाळ झालं, पण हे टाका जर पाहिलं तर भरपूर मोठे आहे. आणि पावसाळ्यात हे जे वाईट झाले ना लेवल तिथपर्यंत भरत असावं आणि त्याचा ओव्हरफ्लो होऊन इकडं जात असावा. तर हे एक आहे, वरती एक आहे आणि इथं 2 टाके आहेत अजून पाण्याचे, भरपूर मोठे. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला काय अवशेष बघायला मिळतात. आणि हे जर आपण तिन्ही किल्ले पाहिले ना तर तुम्ही पाहिलं थोडंसं ब्लॅक झाले ते दगड वगैरे. सो इथं जे वनवा पेटतो म्हणतो आपण ना, तो मे बी लागला असं रिसेंटलीच. ऊन इतकं अजून वाढलं नाही आहे पण तरी होऊ शकतं, म्हणजे आपण पाहू शकतो तसं. संपूर्ण हे दगड जे पाहिलं तर काळ आहे त्यांना हे लागलं म्हणजे आग लागलीच असणार आहे इथं. आणि आपल्याला त्या एंडला जायचे तिथं खाली ते रिज आहे. मित्रांनो रिजकडे जाताना पण आपल्याला एक छोटंसं इथं टाकं बघायला मिळालं आहे. याच्यातला जर तुम्ही पाणी पाहिलं कचरा आहे खाली, तो पण पूर्ण खाली जाऊन बसला, पण एकदम स्वच्छ आणि माझी शॅडो पण त्याच्यामध्ये दिसते, ते पण तुम्ही पिऊ शकता. सो मदनवर पण पाणी आहे, अलंगवर पण पाणी आहे, त्या पण पाणी आहे, पण तिथपर्यंत वर यायला तुमच्याकडं पुरेसं पाणी असावं. काय काय शूट झालं काय माहिती. तर मित्रांनो आता हे फायनल रिज आहे कुलन किल्ल्यावरची. समोर डायरेक्ट खाली ड्रॉप आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता इथं आपण जरा व्हिडिओ वगैरे काढू, असा काही इकडून व्ह्यू आहे. आणि तर मित्रांनो अशी काही रिज आहे. पुढं
डायरेक्ट खाली एंड आहे. बुरुज वगैरे आहे दिसतोय पण तो खाली आहे थोडा आणि खाली पायऱ्या पण आहे. सो मे बी इकडून पण एक वाट असावी हां कुलंगला यायला. आलंगला पण साम्रातकडून वाट आहे जी इझी आहे, त्याला क्लाइम्बिंग वगैरे नाही करावं लागत. ते गावकरी जे आहेत सरबत वगैरे आणतात ना ते तिथूनच येतात साम्रात घाट करून. सो ती एक तिथून वाट आहे ती सोपी आहे. आणि तर मित्रांनो या ठिकाणी आहे तो वाडा जो मला वाटतं पूर्णपणे पडलेला आहे. पण तसंच हा जो अलंगवरती आहे तसं त्या भिंती वगैरे पण इंटॅक्ट आहेत. थोडं टेकडीवर आहे. ओके असा काही वाडा आहे. चौथारा एकदम शाबूत आहे त्याचा. इथं पूर्ण खडक आहे. मे बी त्या दृष्टिकोनातून हा इथं बनवला असेल. आणि जर आपण आजूबाजूला पाहिलं तर पण संपूर्ण विटा वगैरे पडलेल्या आहेत. असा काही हा वाडा आहे. तिथे फ्लॅग वगैरे लावला आहे. तिथे काहीतरी वास्तू आहे. मे बी ही वाड्याचाच काही भाग असू शकतो. पाहू शकता मित्रांनो भरपूर मोठा वाडा आहे. इथं मधली स्पेस पण असेल जी वाड्यामध्ये आपण बघतो सध्या शूटिंग वगैरेमध्ये तशी ही मधली स्पेस असेल. साईडला दोन्ही बाजूला बांधकामं असतील आणि विटांचं पण काही आहे बांधकाम. तर मित्रांनो ह्या साईडला पण आपण एक पाण्याचा टाका पाहू शकतो आणि इथं पण काही इथं वास्तू आहे. हे अजूनही म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी इथं आहे ना इंटॅक्ट आहेत. आणि आता आपण परत टाक्यांची इथं आलो आहे. आता आपण इथून निघणार आहे. असं कळलं आहे की 3 किंवा 2.5 तास लागतील आपल्याला बेस विलेजला जायला. चांगली दमछाक होणार आहे आता आपली. तर पाणी वगैरे बॉटल भरून घेऊ आपण टाक्यातून आणि मग निघूयात. मग आता आपण डिसेंट चालू केला आहे कुलंगचा. आणि असं काही उतरून जावं लागतं कारण इथं रोप वगैरे प्रोटेक्शन नाही आहे काही, त्यामुळं तिरकं जावं लागतं. सरळ जाऊ नका तुम्ही पण. व्यवस्थित ग्रीपचे शूज असणारे घेऊन या इथं. तर मित्रांनो आता ट्रेक डाऊन करताना असं पूर्ण आपल्याला हे छोटंसं बांबूचं जंगल लागलं आहे. पूर्ण बांबूच झाडं आहेत. रस्ता स्लिपरी आहे त्याच्यामुळे बांबूचे जे फांदे आहेत त्यालाच धरून जावं लागतं आहे. नाही ते सटकतं इथून कारण माती जी आहे ती भुसभुशीत झाली. दगडं वगैरे आलेत. दगडांवर पाय ठेवला असं रोल होतं आहे. पण हा रूट खरंच भारी आहे कारण हेच अपेक्षित होतं. वरतून खूप ऊन लागलं आणि आता फायनली आपल्याला ही सावली मिळाली बांबूची. ह्याच्यातून मस्त आपला चालला आहे ट्रेक. आता खाली एका पॉईंटून आपल्याला गाडी घ्यायला येणार आहे. मग तिथून मला वाटतं 10-15 मिनटात आपण आंबेवाडीत पोचू. मस्त गार हवा येते. जो घाम आला आहे आणि ही गार हवा एकदम भारी वाटते. त्यात नेटचा शर्ट घातला त्याच्यामुळे पूर्ण हवा आत पास होती. परत इथं बांबूचे जंगल आहे पण हे झाडं जे आहेत ते छोटे आहेत जरा. तर मित्रांनो उतरताना या साईडला पण आपल्याला काही काचात कोरलेल्या पायऱ्या मिळतात. आणि परत असा थोडासा हा स्लिपरी पॅच आहे पूर्ण जंगलचा. अजून आपल्याला बरंच लांब जायचं आहे. 2:45 झालेत. माहीत नाही आता कधी जेवण होणार, कधी आपण पोहोचणार. जेवण तर लांबच आहे आणि मग कसं येणार.
असं काय रस्ता मित्रांनो, परत मला तर स्ट्रेट चालायचं आहे. प्रॉब्लेम असा आहे फक्त काही ठिकाणी उतार आहे आणि डायरेक्ट माती मोकळी झालेली आणि दगड तर पाय ठेवला की ते सटकते. सकाळपासून मी आता जस्ट पाहिलं 10 किलोमीटर झालं आहे आपलं. 14,500 स्टेप्स कंप्लीट झाल्यात आणि बघू आता अजून किती वेळ लागेल आपल्याला पोचायला. तर मित्रांनो ह्या पॉईंटहून पण अजून आपल्याला एक अर्धा तास लागेल. आणि इथं मस्तपैकी छोटं पाण्याच्या डबक्यासारखं आहे. इथून गार पाणी आता आम्ही घेतलं आहे. तिथं साठा एकदम क्लिअर पाणी आहे. आणि असं काय आता इथून मला वाटतं खाली जावं लागेल. आत्ता आपण मित्रांनो पठारावरती आहेत आणि इथून आहे ना आपल्याला प्रॉपर दिसतात आलंग, मदन आणि इकडं कुलंग. तर थोडं अजून खाली जाऊन पाहू कसं येतं आहे. आणि जर इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर असे ठिकठिकाणी हे झाड आहेत. हे ॲक्च्युली करवंद झाडं आहेत. फुलं पण आहेत पण याला करवंद नाही लागलेत. खूप करवंदाचे झाडं आहेत आणि मे बी मला वाटतं मार्च एंडिंग एप्रिलमध्ये तेव्हा करवंदे येतात सर्व त्यांना. आणि बाकीच्या जंगली झाडं तर आहेतच. तर मित्रांनो आत्ता आपण ऑलमोस्ट खाली पोहोचलो आहे मेन रोडजवळ, जिथं आपल्याला गाड्या आंबेवाडीपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि जर इथून पाहिलं तर संपूर्ण तुम्हाला अलंग, मदन आणि कुलंग दिसत आहेत. सक्सेसफुली आपण कंप्लीट केलेत. तर मित्रांनो कसं वाटतंय ट्रेक कंप्लीट करून? ऑल गुड ब्रो. ऑल गुड. घरी जायची काय लागली. तर मित्रांनो इथं आता आपल्याला गाडी घ्यायला येणार आहे. मग आपण जाणार आहे आंबेवाडीला. तर वेट करू आपल्या गाडीचा. मित्रांनो फायनली आपण परत बेस्ट विलेजला आलो आहे आंबेवाडी. आणि आता जेवण करू. आता 4:30 पावणे 5 झाले असतील. परत मग आपल्याला पुण्याला निघायचे. जेवणामध्ये आहे हो व्हेज ना. हो व्हेज. हां व्हेजच द्या. तर मित्रांनो जेवणामध्ये आहे बट्ट्याची भाजी, चपाती आणि मला वाटतं वरण भात. मस्तपैकी जेवण करू आणि मग निघू पुण्याकडे. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपलं जेवण वगैरे झाले आणि वेळ आली परत पुण्याला जायची. खरं तर आपला हा AMKचा जो पूर्ण ट्रेक होता तो आपण सह्याद्रीकर कम्युनिटीकडून म्हणजे आपण आलो होतो बुकिंग. पण जो मेन टेक्निकल जे सगळे पोर्शन आहेत, रॅपलिंग असेल, क्लाइम्बिंग असेल, अलंगला आणि मदनला, ते आपल्याला एकनाथ खाडेदादा आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्यांनी केली आहे. तर थोडंफार त्यांच्याकडून पण जाणू की ते अजून कुठं कुठं ट्रेक करतात. चालेल. नमस्कार, मी एकनाथ काडे आणि ही आमची पूर्ण टीम. तर आम्ही सह्याद्रीमध्ये म्हणजे इथं जेवढे काही ॲडव्हेंचरस म्हणजे टेक्निकल ट्रेक आहेत, वजीर, बाण, भैरवगड आणि मलंगड, सांदन व्हॅली, AMK, डांग्या, सुळका, नवरा नवरी, पिनाकर, असे जिथं टेक्निकलचे इव्हेंट आहेत तिथं बऱ्याच ठिकाणी ट्रेक गाईड करतोय. तर तुम्हाला देखील आमच्यासोबत जर हे ट्रेक करायचे असतील तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर 7499828942. आणि मित्रांनो यांचं जे म्हणजे बेस्ट विलेज आहे ते आंबेवाडी आहे. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला नक्कीच गाईड करतील. आणि याच्यामध्ये सह्याद्रीकर कम्युनिटी म्हणजे आपण आलतो तर आपल्याकडे 2 लीडर होते. एक तर साक्षीताई आहे आणि अभिजित म्हणून दादा पण आहेत. तर असा संपूर्ण आपला ट्रेक झाला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. आणि दादांना पण नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला फुल ॲडव्हेंचरस ट्रेक्स सह्याद्रीमध्ये करता येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.